वैष्णवीच्या हुंड्यातील कारची चावी अजितदादांनीच दिली आहे। लग्नात कारची चावी देतानाचा अजितदादांचा फोटो व्हायरल होतोय। अजितदादा हुंड्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेलाय। अजितदादांच्या राजीनाम्याची महिला नेत्यांनी मागणी केली आहे। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडलेत। वैष्णवीच्या लग्नात कारची चावी देतानाचा फोटो व्हायरल झालाय, तर अजितदादा हुंडा प्रथेला अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत असल्याचा आरोप होऊ लागलेला आहे। राज्यातल्या महिला नेत्यांनी अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। हुंड्याच्या कारची चावी अजितदादांच्या हस्ते नवरदेवाला। महिला नेत्या अजितदादांवर संतापल्या। फोटो काढले आहेत तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं की काय चाललंय, तेव्हा तुम्ही का कार्यवाही नाही काय केली की हे काय हुंडा देण्याची ही जी पद्धत आहे ह्याच्यावरती तुम्ही कार्यवाही का नाही केली? कारण तो तुमचा कार्यकर्ता होता। वाद होताच अजितदादांची सारवासारव। अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारांनी द्यायला सांगितलं होतं असं कर म्हणून। वैष्णवी आणि शशांक हगवणेंच्या लग्नात हुंड्यात मिळालेल्या कारची चावी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते देण्यात आली होती। वैष्णवीच्या मृत्यूनंतर हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अजितदादांच्या हस्ते हुंड्यातल्या कारची चावी स्वीकारणं म्हणजे हुंडा पद्धतीचं उदात्तीकरण होत नाही का असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला। आता जर देताना घेताना दिसतंय तर अजित पवारांनी अशी चावी तरी द्यायला नको होती आणि त्यांच्यावर टीका नक्कीच करणार लोक। कारण आज जर तुम्ही चावी देताय, गाडी देताना दिसतंय, तर हे कुठेतरी हा हुंडा आहे का हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा होता। आणि प्रश्नच नाही, हे मी देणार नाही असं देखील म्हणायला हवं होतं, पण तसं केलेलं त्यांनी दिसत नाहीये। तुम्ही एक गाडीची चावी जेव्हा नवऱ्या मुलाच्या हातात देताय आणि त्याच्यात तुमच्या मनात पण ती शंका आहे की कदाचित हा हुंडा तर नाही ना, हे जेव्हा तुम्हाला कळतंय तेव्हा तुम्ही थांबायला हवं होतं। तुम्ही ती गाडीची चावी त्याच्या हातात देणं चुकीचं होतं असं मला वाटतंय। मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी अजितदादांवर टीकास्त्र सोडलंय। हुंड्याच्या रूढीचं उदात्तीकरण करणाऱ्या अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शालिनी ठाकरे यांनी केली आहे। ते लग्नाला गेला होतात आणि तुम्ही हे फोटो काढले आहेत तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं की काय चाललंय, तेव्हा तुम्ही का कार्यवाही नाही काय केली की हे काय हुंडा देण्याची ही जी पद्धत आहे ह्याच्यावरती तुम्ही कार्यवाही का नाही केली? कारण तो तुमचा कार्यकर्ता होता। महिलांचा विषय आहे, हुंड्याचा विषय आहे, महिलांवरती अत्याचाराचा विषय आहे आणि आमची भूमिका ठाम आहे। आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत की अशा उपमुख्यमंत्र्याला पहिला राजीनामा द्यायलाच पाहिजे। अजित पवारांनी चावी दिल्याचा फोटो समाज माध्यमांवर वेगानं व्हायरल झाल्यावर अजित पवारांनी स्वतः त्या फोटोवर स्पष्टीकरण दिलं। आपण त्या लग्नात गेलो, त्या सुनेचा छळ झाला, त्यात माझा काय दोष असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केलाय। एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं, तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारांनी द्यायला सांगितलं होतं असं कर म्हणून। मला तर काही कळलंच। मी घडल्या पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे। आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये, सासरा पाहला पळून कुठं जातोय। अजितदादांचा मुद्दा बरोबर असला तरी लग्नात नवरीकडून नवऱ्याला दिलेल्या भेटवस्तू अजितदादांनी आपल्या हस्ते का दिली याचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। पण या प्रकरणावरून पुढच्या काळात अजितदादा कुणाच्याही लग्नात त्यांच्या हस्ते कुणाचीही भेटवस्तू देताना 100 वेळा विचार करतील हे मात्र तितकंच खरं। निलेश खरमरेसह चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे।